नमस्कार. BMS फर्स्ट इयर पदार्थ विज्ञान याच्या पेपर 1मधील आज आपण कॉमन फॉर्मॅट फॉर महाभूत बघणार आहे. म्हणजे तुम्हाला पदार्थ विज्ञान पेपर 1मध्ये द्रव्य या टॉपिकच्या अंडर जे महाभूत आहेत तर ते तुम्हाला पेपरला बऱ्याचदा विचारतात. कधी कधी LAQ सुद्धा सिंगल महाभूत विचारून सविस्तर वर्णन करा येतं किंवा SAQला सुद्धा विचारू शकतात. तर मग त्याचा आन्सर कसं लिहायचा किंवा आन्सर लिहिण्याची काय पद्धत असली पाहिजे, त्यामध्ये कोणते कोणते पॉईंट्स आले पाहिजे, तर त्या गोष्टी आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला महाभूत या आन्सरसाठी खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये, कारण यामध्ये मी तुम्हाला सर्व गोष्टी सांगणार आहे. फॉर्मॅट कसा असतो, म्हणजे तुम्हाला जे 5 महाभूत आहेत तर त्यापैकी कोणता जरी विचारला तरी तुम्ही हा फॉर्मॅट अप्लाय करून आणि एक शेवटी मी जो तुम्हाला चार्ट देणार आहे किंवा टेबल देणार आहे त्यामध्ये तुम्ही 5ही महाभूत आणि त्याचे पॉईंट्स व्यवस्थित लक्षात ठेवू शकता. एकदम शॉर्टमध्ये, तुम्हाला कोणताही महाभूत जास्त डिटेलमध्ये करण्याची गरज नाही आहे. आणि नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ युनिव्हर्सिटी एक्झामसाठी हेल्पफुल ठरेल. तर त्यासाठी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहा. डायरेक्ट तो चार्ट पाहण्याच्या दृष्टीने व्हिडिओ स्किप करू नका, कारण ज्या मी गोष्टी सांगत आहेत त्यानुसार तो चार्ट फॉलो करायचा आहे, म्हणून व्हिडिओ व्यवस्थित ऐका. तर सुरुवातीला कोणताही तुम्हाला पदार्थ विज्ञान पेपर 1मध्ये जो तुम्हाला समोर चार्ट दिसतोय किंवा ट्री डायग्राम दिसतोय तो तुम्हाला कोणत्याही MCQ, SAQ, LAQ कुठेही तो उपयोगित पडणार आहे. त्यामुळे हा चार्ट व्यवस्थित पाठ करून ठेवा. त्यामध्ये द्रव्याचं वर्गीकरण दिलेलं आहे. सुरुवातीला मेनली 2 द्रव्य, कारणद्रव्य आणि कार्यद्रव्य. त्यालाच आपण कारणद्रव्याला नित्य म्हणतो आणि कार्यद्रव्याला अनित्य म्हणतो. तर कारणद्रव्यांची संख्या 9 सांगितलेली आहे MCQच्या दृष्टीने, लक्षात ठेवा. त्यामध्ये परत 2 वर्गीकरण केलेले आहेत, मूर्त द्रव्य आणि अमूर्त द्रव्य. मूर्त द्रव्य 5 सांगितलेत, म्हणजे पृथ्वी, जल, तेज, वायू आणि मन. आणि अमूर्त द्रव्य काल, दिशा, आत्मा आणि आकाश. तर इथे कन्फ्यूज होऊ नका. तुम्हाला वाटेल की मूर्त द्रव्यामध्ये 5 महाभूत आहेत, परंतु तसं नाही आहे. आकाश हे अमूर्त द्रव्य आहे. त्यानंतर कार्यद्रव्याचे 2 प्रकार, सेंद्रिय, निरिंद्रिय. त्यामध्ये परत सेंद्रियमध्ये औद्भिद आणि जांगम. औद्भिदमध्ये वनस्पती, वानस्पत्य, विरुद्ध आणि औषध. जांगममध्ये जरायुज, अंडज, स्वेदज आणि उद्भिज. आणि निरिंद्रियमध्ये खनिज आणि कृत्रिम. तर अशा प्रकारे द्रव्याचं वर्गीकरण व्यवस्थित लक्षात ठेवा. नक्कीच तुम्हाला द्रव्याच्या अंडर जो पण क्वेश्चन विचारतील त्यामध्ये जरी तुम्ही हे क्लासिफिकेशन सुरुवातीला लिहिलं तर तिथे तुम्हाला त्याचा फायदाच होणार आहे. त्यानंतर नेक्स्ट आपल्या मेन टॉपिककडं, की तुम्हाला कोणताही महाभूत जर विचारला तर तो कसा लिहायचा. तर सुरुवातीला त्याची व्याख्या लिहायची. तर व्याख्या लिहित असताना तुम्हाला एक कॉमन लाईन सांगतो, डॅश या जातीशी समवाय संबंधाने राहणाऱ्या द्रव्याला डॅश असं म्हणतात. आता ते डॅश काय आहे तर आपण शेवटी व्हिडिओमध्ये बघणार आहे, ते मी तुम्हाला सांगणार आहे. परंतु ही कॉमन लाईन झाली प्रत्येक महाभूताची व्याख्या लिहिण्याची. डॅश या जातीशी समवाय संबंधाने राहणाऱ्या द्रव्याला डॅश असं म्हणतात. त्यानंतर त्याचं लक्षण लिहायचं. एकदा पाचही महाभूतांचं लक्षण बुकमधनं बघून घ्या. त्यानंतर त्याची उत्पत्ती. आता प्रत्येक महाभूताची उत्पत्ती वेगवेगळ्या आचारांनुसार सांगितलेली आहे. तर तैत्तिरीय उपनिषदानुसार डॅश कशापासून उत्पत्ती झाली ते तुम्हाला लिहायचं आहे. त्याच्यानंतर मनुनुसार गुणानुसार सांगितले त्यांनी डॅशपासून डॅश गुणांनी युक्त डॅश महाभूताची उत्पत्ती होते. तर हे डॅश तुम्हाला शेवटी व्हिडिओमध्ये कळणार आहे की आपल्याला काय लिहायचं आहे. इथे फक्त तुम्ही फॉर्मॅट लक्षात घ्या. त्यानंतर सुश्रुत, त्यांनी सत्व, रज, तमाशी कंपेअर केलं आहे. वैशेषिकांनी डॅश गुणात्मक डॅश महाभूताची उत्पत्ती सांगितलेली आहे. त्यानंतर तर्कसंग्रहाने एक स्पेसिफिक ट्री डायग्राम सांगितलं आहे, तो तुम्हाला पुढे मी सांगेलच. त्यानंतर सांख्यांनी तन्मात्रेपासून उत्पत्ती सांगितलेली आहे आणि आयुर्वेदानुसार तन्मात्रेचा अर्धा भाग व इतर 1/8 भाग. तर हे आपण शेवटी चार्टमध्ये बघणार आहे. नक्कीच तुम्हाला हा फॉर्मॅट लक्षात आला आणि तो चार्ट तुम्ही व्यवस्थित केला तर तुम्हाला प्रत्येक महाभूत असा व्यवस्थित अटेम्प्ट करता येईल. त्यासाठी व्हिडिओला फॉलो करा, व्यवस्थित त्यामधल्या गोष्टी ऐका आणि त्या फॉलो करा. त्यानंतर नेक्स्ट जो पॉईंट तुम्हाला महाभूत या क्वेश्चनमध्ये लिहायचा असतो त्याच्यामध्ये तो म्हणजे गुण. तर प्रत्येक महाभूताचा विशेष गुण असतो. त्याच्यानंतर चरकांनुसार त्याचा भौतिक गुण आहे. नंतर भावप्रकाशांनुसार आहे, सुश्रुतांनुसार आहे, वैशेषिकांनुसार आहे आणि प्रशस्त पादानुसार फक्त संख्या सांगितलेली आहे. तर ते सुद्धा आपण चार्टमध्ये बघणार आहे. आणि प्रत्येक गुणाबद्दल तुम्हाला थोडंफार लिहायचं आहे. आता गुणाबद्दल तर तुम्ही थोडंफार लिहू शकता, कारण तुम्ही परादी गुण केलेले आहेत, गुरुवादी गुण केलेले आहेत. तर त्यामध्ये जे कंटेंट येतं तेच सगळीकडे अप्लाय होतं. आणि शेवटी तुम्हाला त्या महाभूताची उपयोगिता आयुर्वेदामध्ये असेल किंवा पदार्थ विज्ञानामध्ये असेल तर त्याचे तुम्हाला 7 ते 8 पॉईंट्स करून जायचे किंवा कॉमन काय गोष्टी आहेत कोणताही महाभूत आलं तर लिहिण्यासारख्या तर त्या तुम्हाला बघून जायच्यात. तर अशा पद्धतीने तुमचा महाभूतचा आन्सर असला पाहिजे. आता आपण 1-2 गोष्टी बघूया ज्या मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगत आलो आहे की आपण त्या शेवटी बघणार आहे. त्यातली सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे तर्कसंग्रहानुसार जो चार्ट आपण सांगितला होता तर त्यामध्ये महाभूताचं नाव येणार वरती तुमचं कॉमन. त्यानंतर त्याचे 2 प्रकार, नित्य आणि अनित्य, कारणरूप आणि कार्यरूप. अनित्यच्या अंडर शरीर, इंद्रिय आणि विषय. शरीरच्या अंडर योनिज, अयोनिज. योनिजमध्ये जरायुज आणि अंडज, अयोनिजमध्ये स्वेदज आणि उद्भिज. इथे फक्त तुमचं महाभूताचं नाव बदलणार, बाकी सर्व सेम येणार. हे असं तर्कसंग्रहांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे एक चार्ट पाठ केला तर तुम्हाला तो 5ही महाभूतांना लागू होईल. तर अशा पद्धतीने स्टडी करा. वेळ कमी राहिलेला आहे आणि जास्त गोष्टी तुम्हाला कव्हर करायच्या आहेत. त्यामुळे ज्या गोष्टी कॉमन किंवा कम्पॅरेटिव्हली लक्षात ठेवता येतील त्या तशा लक्षात ठेवा.
आणि या व्हिडिओमधला सर्वात महत्त्वाचा तो म्हणजे हा चार्ट. त्यामध्ये 5 महाभूत तुम्हाला दिसत असतील, पृथ्वी, जल, वायू, तेज आणि आकाश. आणि उभे जे आपण ब्लॅक पेनने दिसत असतील त्या फीचर्स आहेत. समजा व्याख्या, तर मी तुम्हाला सांगितलं होतं डॅश या जातीशी समवाय संबंध राहणाऱ्या द्रव्याला डॅश असं म्हणतात. तर मग डॅशमध्ये काय येणार, पृथ्वीत्व या जातीशी समवाय संबंधाने राहणाऱ्या द्रव्याला पृथ्वी असं म्हणतात. तुमचा जर त्याचा 2 शब्दाचा किंवा 3 शब्दाचा श्लोक पाठ असेल तर तो सुद्धा तुम्ही तिथे लिहू शकता. त्यानंतर तसंच जलत्व, वायू वायुत्व, तेज तेजत्व आणि आकाश शब्दत्व. त्यानंतर लक्षण, पृथ्वीचं लक्षण काय किंवा गुण काय तर गंध, जलाचा स्पर्श, वायूचा स्पर्श, तेजचं रूप आणि आकाशचा शब्द. त्यानंतर उत्पत्ती कशापासून झालेली आहे, तर पृथ्वीची उत्पत्ती जलापासून, जलाची उत्पत्ती अग्नीपासून, वायूची उत्पत्ती आकाशापासून, तेजाची उत्पत्ती वायूपासून आणि आकाशाची उत्पत्ती आत्म्यापासून. त्यानंतर सेम तसंच विशेष गुण, गंध, स्पर्श, रस, स्पर्श, रूप आणि शब्द. चरकांनुसार गुण, खरत्व, द्रव, चल, उष्णत्व, अप्रतिघात. त्यानंतर भावप्रकाशांनुसार गुण, गुरु, स्निग्ध, वृक्ष, तीक्ष्ण आणि लघु. सुश्रुतांनुसार तम, सत्वतम, रज, सत्व, रज आणि सत्व. तसंच वैशेषिकांनुसार आणि प्रशस्तोपादोक्त गुणांची संख्या सांगितलेली आहे. त्यामध्ये पृथ्वीमध्ये 14 गुण, त्यानंतर जलामध्ये 14, वायूमध्ये 9, तेजमध्ये 11 आणि आकाशामध्ये 6 गुण असे प्रशस्तपादांनी वर्णन केलेले आहेत. तर हाच तो चार्ट आहे जो तुम्हाला गुण किंवा व्याख्या असे पॉईंट्स लिहिण्यासाठी मदत होईल आणि कॉमन आहे, शॉर्ट आहे. तुम्ही हा जर स्वतः लिहून घ्या, एकदा वाचून बघा आणि तो पाठ करा. तुम्हाला नक्कीच महाभूताचा जर प्रश्न पेपरमध्ये आला तर तो व्यवस्थित लिहिता येईल. त्यामध्ये मेन पॉईंट्स आपण बघितले, त्याची व्याख्या, लक्षण, उत्पत्ती, गुण, उत्पत्ती आणि गुण हे विविध आचार्यांनुसार आहेत आणि शेवटी उपयोगिता. तर एवढेच 4 ते 5 पॉईंट जर तुम्ही पेपरात लिहिले महाभूताच्या आन्सरमध्ये तर नक्कीच तुम्हाला तिथे मॅक्झिमम स्कोअर करायला मदत होईल. आणि हा कॉमन फॉर्मॅट आहे, त्यामुळे 5ही महाभूत तुम्ही शॉर्टमध्ये लक्षात ठेवू शकता आणि युनिव्हर्सिटी एक्झामच्या दृष्टीने तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल ठरेल. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या इतर मित्रांमध्ये शेअर करा. आणि पदार्थविज्ञान पेपर 1 संबंधित इतर व्हिडिओ जर तुम्ही चॅनलवर पाहिले नसतील तर ते सुद्धा अपलोडेड आहेत, तुम्ही जाऊन तिथे बघू शकता. तसंच मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चनचा जर व्हिडिओ तुम्ही आणखीन पाहिला नसेल तर तो सुद्धा चॅनलवर अपलोडेड आहे, तुम्ही जाऊन बघा. आणि जर टेलिग्राम चॅनल किंवा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल तर त्या दोन्हीची लिंक ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये शेवटी दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही ते जॉईन करू शकता. आपण भेटूया पुन्हा लवकरच असाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. सो गाइस, सबस्क्राइब Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.